मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेटचा इम्युनॉलॉजी हा सब्जेक्ट. जसं प्रीवियस सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक कोर्स लॉन्च करूयात. त्या कोर्समध्ये तुम्हाला डिटेल रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री मिळतील. आता हे सर्व सिरीज कुठे अवेलेबल होतील लेक्चर्सच्या, तर ह्या सर्व सिरीज तुम्हाला अवेलेबल होतील आपल्या ॲपमध्ये. ॲपचं नाव आहे करिअर अप अकॅडमी. तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे, तिथे डाउनलोड करायचं आहे आणि ॲपमध्ये तुम्हाला हे सर्व लेक्चर्स दिसतील. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो टेलिग्रामवरती डेली मी अपडेट्स टाकत जाईल, जे काही असतील ते. स्लोली 1 बाय 1 आपण जाऊयात, म्हणजे थोडंसं बेसिकपासून मग थोडंसं ॲडव्हान्सपर्यंत असं हळूहळू जाऊयात, पण डेफिनेटली तुमचं सिलेबस कंप्लीट करून देणार. ठीक. सो आपला जो फर्स्ट टॉपिक आहे MH सेटच्या सिलेबसमधला फर्स्ट सब्जेक्ट मी जो चॉईस केला आहे तो आहे इम्युनॉलॉजी. ऑब्वियसली सगळ्यांना इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो इम्युनॉलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमची जी काही स्टडी आहे त्याला आपण म्हणतो इम्युनॉलॉजी. आता इम्युन सिस्टीमचा मिनिंग काय, इम्युन म्हणजे फ्रीडम. ठीक आहे, फ्रीडम किंवा असं म्हणू शकतो एस्केप फ्रॉम, एका पर्टिक्युलर ठिकाणाहून निघून जाणे. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द इम्युन सिस्टीम. सो ही जी काही इम्युन सिस्टीम आहे बॉडीमध्ये, ती इम्युन सिस्टीम एक पर्टिक्युलर टाईपचं फंक्शन करते. मग काय फंक्शन करते ती बॉडीमध्ये, तर ती फंक्शन करते डिफेन्सचं. मग काय डिफेन्स करते ही, तर डिफेन्स करते बाहेरचा मॉलिक्यूल. मग इम्युन सिस्टीममध्ये कोण कोण मेंबर्स आलेले आहेत, तर इम्युन सिस्टीममध्ये आल्यात इम्युन सेल्स. कोण आले, इम्युन सेल्स, ज्याला आपण असं म्हणू शकतो ह्या सोल्जर सेल्स आहेत. आणि ह्या ज्या काही सोल्जर सेल्स आहेत त्या काय करत असतात, त्या करत असतात डिफेन्स. कोणाला करतात, तर आपल्या बॉडीमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेन पार्टिकल्स असू शकतात. म्हणजे आपण डेली एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटला एक्सपोज होतो. जसं मी ह्या रूममध्ये एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटला एक्सपोज झाली आहे, पण मला माहीत नाही आहे की इथे जे काही बॅक्टेरियाज माझ्यावरती अटॅक करत आहेत, वेदर दॅट बॅक्टेरिया इज गुड ऑर बॅड, किंवा बाहेरचे बरेचसे मॉलिक्युल्स माझ्यावरती अटॅक करत असतील. मग ह्या केसमध्ये काय आहे, तर माझ्याकडे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे जे आहे इम्युन सिस्टीम. आणि ती इम्युन सिस्टीममधल्या इम्युन सेल्स त्याच्या अगेन्स्ट फाईट करत आहेत. मग ही इम्युन सिस्टीम कधी ॲक्टिवेट होईल, इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते जेव्हा एखादा नॉन सेल्फ पार्टिकल असं म्हणू शकतो, किंवा फॉरेन म्हणजे पण काय, तर त्याचा मिनिंग होतो बाहेरून आलेला. सो बाहेरून आलेला पार्टिकल किंवा मॉलिक्यूल जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतो, आपली बॉडी त्याला रिकॉग्नाइज करते की अरे हा आपल्या बॉडीमधला नाही आहे. मग आपल्या बॉडीमधला नाही आहे तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला लागते. ठीक आहे, म्हणजेच तेव्हा काय झालं, आपला इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट झाली. सेकंड, इम्युन सिस्टीम कधी ॲक्टिवेट होईल, कधी काम करेल, तर आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचदा व्हायरसेस अटॅक करतात. सो ऑब्वियसली व्हायरसेसने अटॅक केलं तर काही ना काय होणार. तर कोरोनामध्ये सांगायची गरज नाही, कोरोनाने अटॅक केला की बॉडीमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसत आहेत. म्हणजेच व्हायरसेस अटॅक करतात, म्हणजे व्हायरसेस करतात काय, तर व्हायरसेस आपल्या ज्या काही बॉडीच्या हेल्दी सेल्स आहेत त्यांच्यावरती अटॅक करतात, त्यांना डॅमेज करतात. म्हणजेच ज्या काही व्हायरस इन्फेक्टेड सेल्स असतील, पण कुठे, ह्या व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आपल्या बॉडीच्याच ज्या व्हायरस इन्फेक्टेड सेल्स असतील, किंवा अशा सेल्स ज्यांचं प्रोटीन प्रॉपरली फोल्ड नाही आहे, सो इम्प्रॉपरली फोल्डेड प्रोटीन असलेल्या काही सेल्स असतील, किंवा ऑब्वियसली त्याला असं म्हणू शकतो कॅन्सरस सेल्स असतील, तर ह्यांच्या अगेन्स्टही आपली बॉडी काय करते, तर इम्युन रिस्पॉन्स ॲक्टिवेट करते. आणि ह्याला आपण काय म्हणतो, हा झाला ऑटो इम्युन रिस्पॉन्स. कारण की ह्या सर्व सेल आपल्या बॉडीच्याच आहे, पण स्वतःच्याच अगेन्स्ट आपली बॉडी ॲक्टिवेट होते आणि त्यांना फाईट करायला लागते. म्हणजेच हा रिस्पॉन्स झाला ऑटो इम्युन. ऑटो मीन्स सेल्फ रिस्पॉन्स. आणि दुसरं ऑब्वियसली बाहेरून आलेल्या पार्टिकल्सच्या अगेन्स्ट फाईट करणं. सो 2 वेळेस आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होती जेव्हा ह्या 2 इन्सिडन्सेस होत असतात. सो हे थोडक्यात झालं आपलं इम्युनॉलॉजीबद्दल. त्यानंतर आजचा जो टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक आहे ब्लड सेल फॉर्मेशन.
ब्लड सेल फॉर्मेशन म्हणजेच ह्या ज्या काही इम्युन सेल्स मी म्हटलं की इम्युन सेल्स डिफेन्समध्ये काम करतात, इम्युन सेल्स फॉरेन पार्टिकल आला की डिफेन्स करतायत. मग ह्या ज्या काही इम्युन सेल्स आहेत ते एक्झॅक्टली कुठे प्रेझेंट असतात, तर ह्या ज्या काही इम्युन सेल्स ज्या मॅच्युअर झालेल्या आहेत, मॅच्युअर झालेल्या इम्युन सेल्स असतील ब्लडमध्ये, ऑब्वियसली ट्रॅव्हल कशा करतील, ब्लड थ्रू करतील सगळ्या बॉडीमध्ये. सो त्याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, दीज आर द ब्लड सेल्स. ठीक आहे. सो इफ दीज आर द ब्लड सेल्स, मग ह्यांचं फॉर्मेशन एक्झॅक्टली कुठे होतं आहे, हा फॉर्म कुठे होत आहेत. सो ह्या ह्यांचं फॉर्मेशन कुठे होतं आहे, काय होतं आहे, कोणत्या टाईमला कुठे होणार आहे, ह्या सर्व आपण गोष्टी बघणार आहोत. सो ह्याला आपण म्हणतो दॅट इज द ब्लड सेल फॉर्मेशन. म्हणजेच ह्याला आपल्या टर्ममध्ये किंवा इम्युनोच्या टर्ममध्ये असंही म्हणतात हिमॅटोपोएसिस प्रोसेस. सो हिमॅटोपोएसिस ही मीन्स ब्लड, पोएसिस दॅट मीन्स फॉर्मेशन. मग ह्या सर्व ब्लड सेल्स तिथे तयार होतील. मग ब्लड सेल्समध्ये कोण येतं, ऑब्वियसली ह्याच्यामध्ये आरबीसीस तर येणारच आहेत कारण ब्लडमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त असतील डब्ल्यूबीसीस आणि त्या व्यतिरिक्त कोणत्या असतील इनेट सेल्स जेवढ्या काही आहेत त्या सर्व येतील. त्यानंतर काही प्लेटलेट्स पण येतील. सो that is what, that is the blood cells which is getting formed by the hematopoiesis process. आता बघा इथे तुम्हाला एक चार्ट दिसत असेल हिमॅटोपोएसिसचा. आता हा जो काही हिमॅटोपोएसिसचा चार्ट आहे, या चार्टमध्ये आपल्याला डिटेल दिले की कधी कुठे त्या सेल्स फॉर्म होतात, म्हणजे कोणत्या टाईमला ह्या ब्लड सेलचं फॉर्मेशन कुठे चालू असतं. म्हणजेच इनिशियली म्हणजे खूप सुरुवातीला ह्यांचं फॉर्मेशन कुठे स्टार्ट होतं आहे, म्हणजे एम्ब्रियॉनिक टाईममध्ये, जेव्हा एम्ब्रिओ असतो, बाळाचा छोटासा बेबीचा एम्ब्रिओ असतो, म्हणजे जे मदरच्या ऊममध्ये असतं, तर त्याचं फर्स्ट जे प्रोडक्शन स्टार्ट होतं, म्हणजे हिमॅटोपोएसिस त्यांची प्रोसेस कुठे स्टार्ट होते, यॉर्क सॅकमध्ये स्टार्ट होते, अर्ली एम्ब्रियॉनिक स्टेज असं म्हणू शकतो. त्यानंतर एम्ब्रियॉनिक स्टेजच्या नंतर मग शिफ्ट होतं, मग ब्लड सेल फॉर्मेशन कुठे व्हायला लागतं, मग व्हायला लागतं लिव्हरमध्ये. मग जशी जशी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते मग लिव्हरमध्ये पण व्हायला लागतं, स्प्लीनमध्ये पण व्हायला लागतं. मग ते शिफ्ट होतं कुठे, मग शिफ्ट होतं बोन मॅरोमध्ये. कुठे शिफ्ट होणार आहे, बोन मॅरोमध्ये. आणि एकदा बोन मॅरोमध्ये शिफ्ट झाले की मग अडल्ट स्टेज म्हणजे बर्थ होतो बेबीचा बर्थ झाला तेव्हा फॉर्मेशन कुठे स्टार्ट असतं, ते स्टार्ट असतं हिमॅटोपोएसिस प्रोसेस बोन मॅरोमध्ये. आणि मग ऑब्वियसली आफ्टर बर्थ मग हे जसे जसे इयर्स दिलेले आहेत बघा, हा 10 वर्षांनी कुठे असेल, बोन मॅरोमध्ये, टिबियामध्ये फॉर्मेशन स्टार्ट होईल. त्यानंतर पुढे फेम्युअरमध्ये जाईल. मग काही वर्षांनी 30 ते 40 वर्षांनी पेल्विक बोन्स, रिब्स, स्टर्नम आणि वर्टिब्रा अशा ठिकाणी काय व्हायला लागेल, तर ब्लड सेल फॉर्मेशन स्टार्ट व्हायला लागेल. म्हणजेच हिमॅटोपोएसिस प्रोसेस स्टार्ट व्हायला लागेल. सो इम्पॉर्टंट काय, बर्थच्या नंतर तर आपल्याला सगळं माहिती आहे. बर्थच्या नंतर काय माहिती आहे, बोन मॅरोमध्ये ते तयार होत आहेत. हिमॅटोपोएसिस किंवा ब्लड सेल बोन मॅरोमध्ये तयार होतात. इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, अर्ली एम्ब्रियॉनिकमध्ये यॉर्क सॅक, त्यानंतर लिव्हर आणि सायमल्टेनियसली स्प्लीनमध्ये फॉर्मेशन स्टार्ट होतं. बिफोर बर्थ म्हणजे 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये जेस्टेशन पिरियडमध्ये बोन मॅरोमध्ये ते शिफ्ट करतात. आणि बोन मॅरोमध्ये मग आता फक्त आणि फक्त बोन मॅरोमध्ये काय व्हायला लागतं, तर त्यांचं ब्लड सेलचं फॉर्मेशन स्टार्ट व्हायला लागतं. मग ब्लड सेल फॉर्मेशनमध्ये आपल्या आरबीसीस, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीस ह्या सर्व येतील. ठीक, ओके. त्यानंतर बघूयात बघा, आता ह्या ज्या काही सेल्स आहेत, जसं मी म्हटलं की इथे फॉर्म व्हायला लागतील, तिथे फॉर्म व्हायला लागतील, पण त्याच्या अंडर नेमक्या कुठल्या सेल्स येतात पर्टिक्युलरली ते आपण स्टडी करूयात. मग ह्या सगळ्या सेल्सला आपण एक नाव दिलेलं आहे ज्याला आपण म्हणतो हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. ऑब्वियसली हिमॅटोपोएटिक म्हणजे ब्लडच्या सेल्स आहेत. स्टेम सेल्स आहे म्हणजे ज्यांच्याकडे सेल्फ रिन्युएबल ॲबिलिटी आहे, म्हणजेच त्या सेल कुठल्याही सेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात, त्याला आपण स्टेम सेल म्हणतो. ठीक आहे. आता ह्या ज्या हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स आहेत, ज्या फॉर्म झालेल्या आहेत, ज्या सुरुवातीच्या काळात आहेत, तर त्यांना पर्टिक्युलर टाईपचे सिग्नल्स मिळतात. अँड डिपेंडिंग ऑन दॅट सिग्नल दे आर गेटिंग डिवायडेड इंटू द 2 लिनिएजेस. त्या कशामध्ये, 2 लिनिएजेसमध्ये जातात. म्हणजे काही सेल जातील मायलॉइड प्रोजेनायटर लिनिएजेसमध्ये, काही जातील लिम्फाइड प्रोजेनायटर लिनिएजेस. आता हा प्रोजेनायटर वर्ड काय आहे, प्रोजेनायटर वर्ड म्हणजेच त्यांची मदर, म्हणजे अर्ली, अगोदर कोण होता, मदर होती, मग मदरपासून ते पुढे तयार झाले ना, मग त्याला असं म्हणू शकतो प्रोजेनायटर म्हणजे अर्ली. मग लिम्फॉइड लिंकेज
आणि मायलॉइड लिंकेज असे दोन लिनिएजेस तयार होतात. हे जे काही मायलॉइड लिनिएजेस आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या सेल्स तयार होतील? त्या होतील डेंड्रायटिक सेल्स, त्यामध्ये होतील मोनोसाइट्स, मॅक्रोफॅजेस. मोनोसाइट्सचं फर्दर एनलार्जमेंट होईल, साईज वाढेल. कधी? जेव्हा मोनोसाइट जाईल टिश्यूमध्ये आणि मग त्याला आपण काय म्हणू? मॅक्रोफॅजेस. म्हणून त्याला असं टाईपमध्ये दिलेलं आहे. कसं? मोनोसाइटच्या पुढे मॅक्रोफॅजेस, सेपरेटली दिलेलं नाही. मग ह्यांची प्रोजेनायटर कोणती आहे? ह्यांची प्रोजेनायटर आहे ग्रॅन्युलोसाइट मोनोसाइट प्रोजेनायटर. ग्रॅन्युलोसाइट्स पण आहे, ग्रॅन्युल्स पण आहेत, मोनोसाइट प्रोजेनायटर सेल. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅन्युल्स कोणत्यामध्ये प्रेझेंट आहे? न्यूट्रोफिल्स. मग ही झाली न्यूट्रोफिल्स. म्हणजे मायलॉइडमध्ये आहे डेंड्रायटिक 1, 2 मोनोसाइट किंवा मॅक्रोफॅजेस, थर्ड न्यूट्रोफिल्स, फोर्थ वन इओसिनोफिल. आता ऑब्विसली ह्याची प्रोजेनायटर काय? इओसिनोफिल प्रोजेनायटर. फिफ्थ वन आहे बेसोफिल. बेसोफिलची प्रोजेनायटर काय? बेसोफिल प्रोजेनायटर. नंतर येतं प्लेटलेट्स. आता ह्या ज्या काही प्लेटलेट्स आहेत, हा प्लेटलेट्सला कोण बनवतं? त्यांची मदर सेल कोणती आहे? मेगा कॅरिओसाइट. काय? मेगा कॅरिओसाइट. आणि त्यानंतर इरिथ्रोसाइट्स जे आहे इरिथ्रोइड प्रोजेनायटर, त्यांच्यापासून बनले इरिथ्रोसाइट. म्हणजेच हे टोटल किती सेल्स ह्या लिनिएजेसमध्ये आल्या? टोटल 7 सेल्स ह्या लिनिएजेसमध्ये बनल्या. कोणत्या लिनिएजेसमध्ये? मायलॉइड लिनिएजेसमध्ये. ठीक आहे. आता जेव्हा असं काही स्टडी करत असतो तेव्हा तुम्हाला ऑब्विसली हे लक्षात ठेवायचंच आहे, किंवा नसेल राहत तर हळूहळू होणार आहे तुमचं. पण इथे वेगळं काय दिसलं? तर इकडं वेगळं तुम्हाला दिसलं मेगा कॅरिओसाइट, किंवा एखादी सिमिलॅरिटी दिसली तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर वळूयात बघा लिम्फॉइड प्रोजेनायटरकडे. लिम्फॉइड प्रोजेनायटरमध्ये जी सेल तयार होते ती होते नॅचरल किलर सेल, ऑब्वियसली टी सेल आणि बी सेल्स ह्या तयार होतील. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे बघितलं तर इथे डेंड्रायटिक सेल्स पण तयार होते. म्हणजे डेंड्रायटिक सेल मायलॉइडमध्ये पण तयार होते, डेंड्रायटिक सेल लिम्फॉइडमध्ये पण तयार होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मायलॉइड आणि लिम्फॉइड दोन्हींमध्ये एक सेल कॉमन आहे. कोणती? डेंड्रायटिक सेल्स. ठीक. ओके. सो हा पूर्ण चार्ट झाला की कसे त्या डिवाइड होतात सेल्स. ठीक आहे. आणि हाच त्या इम्युन सेल्स आहेत. आता वन बाय वन आपण स्टडी करूयात. काय स्टडी करायचं आहे? की मायलॉइड लिनिएजेसमध्ये कोणत्या सेल्स येतात. ऑब्विसली मी सांगितलं की ह्या 7 सेल्स येतील आपल्या मायलॉइड लिनिएजेसमध्ये. बघूयात. ही आहे मास्ट सेल, मॅक्रोफॅजेस, मोनोसाइट एकच असल्यासारखं, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल, बेसोफिल आणि डेंड्रायटिक सेल. ठीक आहे. ह्या सर्व सेल ज्या आहेत जर तुम्ही बघितलं तर ह्या सर्व सेल इनेट इम्युन सिस्टीममध्ये काम करतात. मग ही जी इनेट इम्युन सिस्टीम आहे दॅट इज द वन टाईप किंवा क्लास असं म्हणू शकतो की हा एक क्लास आहे इम्युन सिस्टीमचा, इनेट इम्युन सिस्टीम. म्हणजेच ह्या ज्या सेल्स आहेत त्यांचं वर्क जे आहे ते इमिडिएट आहे. म्हणजे इमिडिएट त्या फंक्शन करत असतात, रिस्पॉन्स करत असतात. सो इमिडिएट रिस्पॉन्स ज्या करतात त्या आहेत ह्या मायलॉइड लिनिएजेसच्या सेल्स. ठीक आहे. त्यानंतर असंही क्वेश्चन विचारू शकतात की यापैकी अँटीजन, प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग सेल कुठली आहे. सो जेव्हा अशा टाईपमध्ये क्वेश्चन येतो प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग सेल, सो दॅट इज द डेंड्रायटिक सेल. किंवा एखाद्या ठिकाणी इंजुरी झालेली आहे, इंजुरी झाली म्हणजे तिथे लिजन क्रिएट झाले, लिजन किंवा कट क्रिएट झाला, ऑब्विसली तिथे सगळ्या सेल्स जातात. ह्या सगळ्या सेल्स इनेट इम्युनच्या किंवा अडॅप्टिव्हच्या ह्या सगळ्या सेल्स जातील. मग पहिली सेल तिथे पोहोचते, ही कोणती सेल आहे जी पहिल्यांदा पोहोचते? सो दॅट इज द न्यूट्रोफिल्स. सो न्यूट्रोफिल्स इज द फर्स्ट सेल विच रीचेस ड्युरिंग कधी? इन्फ्लमेशन किंवा लिजन्स वगैरे जिथे डॅमेज झालेला आहे तिथे पहिल्यांदा जी सेल पोहोचते ती आहे न्यूट्रोफिल्स. मग ह्या ज्या काही आहेत न्यूट्रोफिल्स असेल, डेंड्रायटिक सेल्स असेल किंवा इथे मी मॅक्रोफॅज शॉर्टकटमध्ये लिहिते मॅक्रोफॅज असेल, तर ह्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्यांना थोडक्यात असं म्हणू शकतो की दीज आर द अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. दीज आर द अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. मग एक्झॅक्टली ह्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स काय आहेत, कसं फंक्शन करत आहेत, हळूहळू बघणार आहोत. ठीक आहे. आता हा झाला मायलॉइड लिनिएजेस. त्यानंतर आहे बघा लिम्फॉइड लिनिएजेस. लिम्फॉइड लिनिएजेसमध्ये कोण कोण येतं? ऑब्वियसली टी सेल्स येतील.
टी सेलचे लिनिएजेस, टी हेल्पर सेल येईल, टी सायटोटॉक्सिक सेल येतील, टी सप्रेसर सेल येईल, दॅट ऑल द लिनिएजेस. बी सेल, बी सेलचं फंक्शन काय? बी सेल अँटीबॉडीज तयार करतात. त्यानंतर एन के सेल, दॅट इज द नॅचरल किलर सेल. नॅचरल किलर सेलचं फंक्शन काय आहे? तर नॅचरल किलर सेल बॉडीमध्ये एखादी इन्फेक्टेड सेल त्यांना सापडली, व्हायरसने इन्फेक्ट केलेली एखादी सेल असेल, त्यांना पूर्णपणे किल करण्याचं काम कोणाचं आहे? नॅचरल किलर सेल्सचं आहे. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आठवत असेल तर मी काय म्हटलं होतं, एक सेल आहे जी कॉमन आहे मायलॉइड आणि लिम्फॉइडमध्ये, ती आहे डेंड्रायटिक सेल. सो ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या काय आहेत? दिस ऑल द सेल्स इज लिम्फॉइड लिनिएजेस. मग लिम्फॉइड लिनिएजेसमध्ये पण पर्टिक्युलरली ह्या टी सेल आणि बी सेल कुठे काम करतात? तर अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्समध्ये. कुठे? अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्समध्ये. आणि नॅचरल किलर सेल कुठे काम करेल? इनेटमध्ये. एक्सेप्ट दिस नॅचरल किलर सेल अँड डेंड्रायटिक सेल, दिस टू सेल्स म्हणजे लिम्फॉइड लिनिएजेसच्या ह्या ज्या काही टी आणि बी सेल आहेत त्या कशामध्ये काम करतील? अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्समध्ये. ठीक आहे. ओके. मग ह्यावरती कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात? एक प्रॅक्टिस क्वेश्चन घेतलेले आहे मी, 1 ते 2 आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द अर्लिएस्ट साईट ऑफ द हिमॅटोपॉयसिस इन द एम्ब्रियो? हिमॅटोपॉयसिसची पहिली साईट कोणती आहे? अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज असते तर तेव्हा हिमॅटोपॉयसिस कुठे स्टार्ट होतं? तर हिमॅटोपॉयसिस ऑप्शन आहे बोन मॅरो, लिव्हर, स्प्लीन आणि यॉर्क सॅक. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा यॉर्क सॅक, त्यानंतर लिव्हर आणि स्प्लीनमध्ये सायमल्टेनियसली. सो 2-3 असं करू शकतो आणि बोन मॅरो लास्ट. सो अर्लिएस्ट विचारले तर अर्लिएस्ट होईल यॉर्क सॅकमध्ये. ठीक आहे. सो यॉर्क सॅकमध्ये हिमॅटोपॉयसिस अर्लिएस्ट स्टार्ट होईल. सेकंड क्वेश्चन, प्लेटलेट्स आर फॉर्म फ्रॉम द व्हॉट टाईप ऑफ द सेल? मग ह्यांची मदर प्रिकर्सर सेल सांगायची आहे. मग कोणती आहे? ऑप्शन आहे मेलॅनोसाइट्स, मॅक्रोफायजेस, ॲस्ट्रोसाइट, मेगा कॅरिओसाइट. सो प्लेटलेट्स कोणत्या सेल्सपासून बनलेले आहेत? दॅट इज द मेगा कॅरिओसाइट्स. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतात. अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड ब्लड सेल फॉर्मेशन. हा पूर्ण आपण कंप्लीट केलेला आहे आणि त्याचे डिटेल्सही स्टडी केलेले आहेत. कुठून क्वेश्चन येऊ शकतात त्याचे 1-2 प्रॅक्टिस क्वेश्चनही घेतलेले आहेत. आणि ऑब्वियसली सब्जेक्ट वाईज आपली टेस्ट सिरीज होणार आहे, म्हणजे जसा हा सब्जेक्ट रेकॉर्डेड तुम्ही लेक्चर्स ऐकले की तुम्ही त्याच्या टेस्ट सिरीज सॉल्व करू शकता. ठीक आहे. ओके. होप सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा, त्याच्यावरती डेली मी आता अपडेट्स टाकत जाईल. थँक्यू सो मच.